नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये नीट यूजी 2026 साठी आपण सर्वजण तयारी करतोय आणि एनटीए यावर्षी ट्विटरच्या माध्यमातून असेल किंवा नवीन नवीन नोटिसच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या अलर्टनेसच्या संदर्भामध्ये यावर्षी जवळपास नीटची परीक्षा प्रभावशाली पद्धतीनं एकदम प्रभावशाली आणि कसल्याही प्रकारची मल प्रॅक्टिसेस किंवा अनफेअर होणार नाही याच्याबद्दल स्ट्रिक्ट ऍक्शनच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. आपण एनटीएच्या बाबतीत अभ्यास करायला गेलं तर नीटची परीक्षा एनटीए 2019 पासून कंडक्ट करते. त्याच्यापूर्वी आपल्याला सीबीएसई करत होती आणि बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये काही गोष्टी जवळपास 19 पासून ते 25 पर्यंत जवळपास 7 वर्षामध्ये खूप सारे अनुभव आले आणि त्या अनुभवाच्या आधारे ज्या ज्या गोष्टी उघड झाल्या त्या सर्व गोष्टी स्ट्रिक्ट यावर्षी फॉलो करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बऱ्याच वेळा या पेपरसाठी तयारी खूप छान पद्धतीने झालेली आहे असं पण ट्विट एकदा पाठीमागे आपल्याला ट्विटर हँडलवरून एनटीएने सांगितलेलं होतं. बऱ्याच वेळा खूप फेअर पद्धतीनं कसल्याही प्रकारचं मल प्रॅक्टिसेस किंवा अनफेअर काही गोष्टी चालणार नाहीत अशा बद्दलची स्ट्रिक्ट वॉर्निंग सुद्धा यावेळेस दिलेली आहे. यावर्षी रजिस्ट्रेशन करताना एक सर्वात महत्वाचा मुद्दा पण त्यांनी घेतलेला होता, तो म्हणजे लाईव्ह फोटो. विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करताना लाईव्ह फोटो घेण्यात आलेला होता की जो पाठीमागे त्यापूर्वी कधीच नव्हता. 2026 मध्ये आपण घरी बसून आम्ही फॉर्म भरू शकत होतो, पण आता मात्र स्टुडंट समोर असल्याशिवाय रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं. बऱ्याच वेळा या गोष्टी विद्यार्थ्याऐवजी कधी कधी आता याच्यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम असू शकतो. जर समजा विद्यार्थ्याऐवजी एक्सपर्ट किंवा एखादा स्कॉलर विद्यार्थीच असेल की जो ऑलरेडी त्याचा अभ्यास चांगला आहे, एम्स मध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट मेडिकलमध्ये असेल, त्याचं जर त्यांनी फोटो त्या ठिकाणी लाईव्ह केलेला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्यात आलेले आहे. कारण पाठीमागच्या काही काळामध्ये असे काही विद्यार्थी ज्यांचं अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि जे एमबीबीएसच्या फर्स्ट इयरला वगैरे असतात असे विद्यार्थ्यांनी सुद्धा एक्सपर्ट म्हणून त्या ठिकाणी परीक्षा देताना पाहिलेलं आहे. त्यामुळं एक हेल्थ मिनिस्ट्रीने एक सुट्टी द्यायची नाही. तुमच्या कसल्याही मेडिकल कॉलेजेसमध्ये बीएमएस असू दे एमबीबीएस असू, कोणत्याही वर्षासाठी स्ट्रिक्टली त्या दिवशी सुट्टी द्यायची नाही अशा प्रकारचं पण एक वॉर्निंग एनएमसीने आपल्या सर्व मेडिकल कॉलेजला दिलेली आहे. दुसरं महत्वाचा मुद्दा, एआयचं फेस एआय मार्फत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत फेस रेकग्निशन सुद्धा करण्यासाठीची गोष्ट महत्वाची ठेवलेली आहे. त्याचबरोबर परीक्षा ही जी आहे 3 मे रोजी 2 पासून ते 5 वाजेपर्यंत होणार आहे. त्याच्या अगोदर म्हणजे 12:30 पासूनच किंवा 11:30 पासूनच आपल्याला सर्व प्रकारच्या स्ट्रिक्ट चेकअप करण्यात येणार आहे. त्याचमध्ये नवीन एक बायोमेट्रिक अटेंडन्स सुद्धा घेण्याची शक्यता आहे. कदाचित या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी मल प्रॅक्टिसेस किंवा अनफेअर काही प्रॅक्टिस गोष्टी दिसल्या तर मात्र त्याच्यावरती कडक कारवाई, म्हणजे त्याला फक्त डिबार न करणे तर पुन्हा त्याच्यावरती पाठीमागच्या सर्वच त्याच्या जे काही अकॅडमिक असेल किंवा चालू असेल त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याचा सुद्धा यावर्षी निर्णय घेतलेला आहे. बऱ्याच वेळा लाईव्ह फोटो सुद्धा आता चेक होणार आहे. इनव्हिजिलेटरच्या जी काही ऍक्शन्स आहेत त्या ऍक्शन्स वरती सुद्धा ऍक्टिव्हिटी सुद्धा मॅनेजमेंट साठी ऍक्टिव्हिटी मॉनिटर करण्याचा सुद्धा यावर्षी जवळपास एनटीएने हा सर्व गोष्टी केलेल्या आहेत. बऱ्याच वेळा ट्विटर हँडलवरती असेल किंबहुना ज्या गोष्टी आपल्या सर्वांना म्हणजे नोटीसच्या माध्यमातून नीट परीक्षेला आतापासून फक्त 7 दिवस बाकी आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला ही स्ट्रिक्ट फॉलो केली जाणार आहे. ही सर्व गोष्ट आपल्या सर्वांसाठी चांगली आहे बाबा मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अशा स्ट्रिक्ट पद्धतीने गोष्टी आहेत. त्याचं मानसिक दबाव घेऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका, काही काळजी करण्याची कारण नाही. कारण तुम्ही जो 2 वर्षामध्ये सर्व गोष्टी अभ्यासपूर्वक चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत त्याचं तुम्हाला 3 तासामध्ये व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये उत्तरामध्ये जर समजा परीक्षा व्यवस्थित दिली तर तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती वाटायची कारण नाही. कसल्याही प्रकारची अनफेअर किंवा मल प्रॅक्टिस करू नका, फसवण्याचा काही प्रयत्न करू नका. अगदी नॉर्मली द्या. ही खूप स्ट्रिक्ट असते. तुम्हाला प्रत्येक जणाला आरोपी समजूनच अशी तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टीपासून
दूर राहा, निश्चित तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या 2 वर्षाचं जे प्रत्यक्ष परिश्रमाचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपले. कोणताही असा खोटा व्यक्ती कुठल्या तरी दुसऱ्या माणसाने परीक्षा देऊन किंबहुना कॉपी करून किंवा कोणीतरी सांगून किंवा काहीतरी मल प्रॅक्टिसेस करून स्कोअर मिळणार नाही, असंच यावर्षी आपल्याला दिसतंय. आणि या सर्व आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निश्चित चांगले आहेत असं मला वाटतंय. एकंदरीत लेटेस्ट नोटीस बाय NTA फॉर नीट UG 2026 साठी लेटेस्ट नोटीस मधील जो गोषवार आहे तो मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलाय. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे या गोष्टी पण तुम्ही सांगू शकता, की जेणेकरून मी त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.